नागपुर के धंतोली स्थित भगवती मंदिर में देवी प्रतिमा से सोने का मंगलसूत्र चोरी किए जाने का मामला सामने आया है। आरोपी पहले श्रद्धालु बनकर मंदिर पहुंचा, देवी के दर्शन किए और प्रार्थना की। इसके बाद उसने प्रतिमा के गले से सोने का मंगलसूत्र निकाल लिया और फरार हो गया। पूरी घटना मंदिर में लगे सीसीटीवी कैमरों में कैद हुई है। घटना की जानकारी मिलने पर मंदिर प्रबंधन ने पुलिस को सूचना दी। सीसीटीवी फुटेज के आधार पर धंतोली पुलिस ने जांच शुरू की और मुख्य आरोपी इरफान हमीद शेख तथा उसके सहयोगी सोयब जावेद शेख को गिरफ्तार कर लिया। पुलिस आरोपियों से पूछताछ कर रही है और चोरी हुए मंगलसूत्र की कीमत का आकलन किया जा रहा है। इस घटना के बाद श्रद्धालुओं में नाराजगी और चिंता का माहौल है। वहीं धार्मिक स्थलों की सुरक्षा व्यवस्था को और मजबूत करने की मांग उठने लगी है। पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। यशवंत स्टेडियम परिसरात भगवती देवी मंदिर आहे। दिनांक 1/26 रोजी सदर मंदिरातील देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र संध्याकाळी अंदाजे 6 वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरल्याबाबत मंदिरचे ट्रस्टी राजू ढोले यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात एक व्यक्ती नसून 2 व्यक्ती असल्याचे तपासात निष्पन्न झाले। काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दोन्ही व्यक्तीचा शोध घेतला असता हे दोन्ही व्यक्ती मिळून आले। त्यांचे नाव एकाचं आहे इम्रान हमीद शेख, राहणार रोकेश्वर आहे, आणि दुसरा सोहेल जावेद शेख उर्फ लाला, हा हिंगणघाटचा राहणार आहे। यांना सदर गुन्ह्याच्या तपासात अटक केलेली आहे आणि त्यांनी सदर मंदिरातील देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची कबूल केलेले आहे। अधिक तपास चालू आहे। सदर परिसरात फिरत असताना त्यांना लक्षात आले की या मंदिरातील ज्या वेळेस कोणी नाहीये त्याचा फायदा घेऊन त्यांनी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरलेले आहे। आणि यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीची आणि मंदिरात दानपेटी वगैरे चोरीची गुन्हे आहेत। त्यांनी यापूर्वी लकडगंज येथे पण आणि मोटरसायकलची चोरीचे पण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि अधिक तपास चालू आहे। त्यांच्याकडून इतर गुन्ह्याचे उघड होण्याची शक्यता आहे। 5 ग्रामचं मंगळसूत्र आहे देवीच्या गळ्यातलं।